विणा तुझ्या विणा मी तुला एक मुलगा बघितला आणि तुला उद्या त्याला भेटायचं. येस येस येस. आणि आपल्याला त्याला उद्या भेटायचं, म्हणजे तुला त्याला उद्या भेटायचं. तुमची मैत्री फक्त मैत्री नाहीच आहे. कारण ना आजपर्यंत मी त्याच्यासोबत शॉपिंगला जाणं असेल किंवा फोनवर बोलणं असेल किंवा एकमेकांच्या घरी जाणं असेल किंवा घरच्यांना भेटणं असेल. मला फ्रेंड झोन करून ठेवलेस तू मला. हे मला नाही आवडत आहे हे असं सगळं. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. अहो हा श्री आहे ना आपला, अहो पाटलांचा पोरगा, अहो सोनीच्या नादाला लागून लय भीक मागायला लागलाय. सांगितलेलं ऐकलं नाही, आता गेला वाया. बापरे, प्रेमामध्ये मायाचे ते हाल. माझा लग्नावर विश्वास उठला आणि हा तर वेडाच झालाय. बापरे. काय आशुतोष, तू इथे काय करतोयस? रेखा, मला सांग तू काल काय बोलत होतीस? तू पागल झालीस? प्रँक करत होतीस ना? खरं सांग. मी का प्रँक करू? हा, आणि तू हे अचानक असं काय बोलायला लागलायस? मला कळत नाही. अचानक विसरलीस की माझी ओळखच विसरलीस आता? मी कशी विसरेन तुला? तू माझा अच्छावाला फ्रेंड आहेस. मी का तुझा फ्रेंड वगैरे नाही. या तुला चांगलंच माहितीये मी तुला लाईक करतो ते. मला माहितीये, पण मी तुला समजावून सांगितलं होतं ना. आणि काय रे, लग्न नाही करणार म्हणून बोलणार नाही, हे काय? नाहीच बोलणार आहे. एक तर प्रेम, नाही तर मग बोलायचं नाही. आणि हे फ्रेंडशिप वगैरे मला काही जमत नाही. का चल. अरे पण तू विचार कर ना, आपण मित्र राहूत आणि ती पण कायमसाठी. तुझा प्रॉब्लेम काय ते मला सांग. माझा काहीच प्रॉब्लेम नाही. मग मी नाही बघितलंय तुला त्या अँगलने. अरे मग आता बघ, अपर लोअर लेफ्ट राइट कसं पण बघ. देखना चाहती है ना तू, देख ना और बता मुझे क्या प्रॉब्लम है. असं नाहीये आशुतोष, आपण फक्त फ्रेंड्स आहोत. असं कुठे लिहिलंय का की फ्रेंड्स असेल तर लग्न नाही करू शकत, प्रेम नाही होऊ शकत? लिहिलंय का कुठे? नाही, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. अरे पण का? हे बघ आशुतोष, तू कमवत नाहीस आणि नुसतं घरदार बघून कोण आई वडील त्यांच्या मुलीला नाही देत ना. आणि माझ्या घरात तर कोणीच लव्ह मॅरेज केलेलं नाहीये, तर माझे आई वडील कन्व्हिन्स होणार नाहीये. आणि मला हे सगळं करून त्यांना त्रास द्यायचा नाहीये. बस. ऐक ना, तुला चांगलंच माहितीये ना. तू मला खूप वर्षांपासून ओळखतेस ना, माझा स्वभाव, माझं घरदार सगळं ओळखतेस ना. मग काय प्रॉब्लेम काय आहे तुला? आशुतोष, मी लग्न नाही करू शकत, सांगितलं ना तुला. हे बरं आहे, हे सगळं तुला आत्ता कळतंय का? आता म्हणजे काय? हे बघ, असं बोललास ना तर मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि मैत्री तर दूरची गोष्ट आहे. हे दूरची गोष्ट आहे म्हणजे काय? आणि बोलणार नाही म्हणजे काय? हे सगळं तू धमकी का मला देतेस? आणि तुला हे सगळं आता काय कळतंय? सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. तू बोललीस बोलायचं म्हणजे बोलायचं, तू बोललीस नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. सगळं तुझ्या हिशोबाने होणार आहे का? का तर फक्त तू मुलगी आहेस म्हणून? आणि आम्ही मुलांनी केलं की आम्ही युजर? वा. शांत हो, कळलं ना? आवाज जरा खाली ठेव. त्रास देणार असशील तर म्हणाले मी. तू ना हा बाबा. हा, हो हो बाबा, मी इथे खालीच आले. माझी मैत्रीण आली आहे ना. मैत्रीण आशा. हा, आशा नाव आहे तिचं. हो हो, ती अशीच भेटायला आलेली. आशा, मी जाते, आम्हाला जरा घरी काम आहे. आपण उद्या भेटू, कळलं? बाय. हा, आले बाबा, मी आले. तुझ्या विणा तुझ्या विणा तुझ्या विणा तुम्ही घाबरलात का?
तुम्ही कम्फर्टेबली माझ्याशी बोलू शकता. एक्सक्यूज मी, मी आणि घाबरले? मी या जगात कुणालाच घाबरत नाही. खूप डेअरिंग आहे तुमच्या. हो, या रस्त्यावर तर 4-5 जणांची थोबाड तुम्ही अशीच फोडलेली आहेत. असं कोणाचं ऐकून वगैरे नाही घेत मी. तुम्ही मारू पण शकता. हो, अरे बापरे. उद्या आपलं लग्न झालं आणि तुमच्या मनाविरुद्ध काय वागलो किंवा चुकीचं काय झालं तर? नवरा असला म्हणून काय झालं? मन नाही मनाविरुद्ध केलं तर मग आहेच आहे. मला एक सांगा, तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा? फार काही अपेक्षा नाहीये. बस रोज रात्री एक बॉटल, एक सिगरेटचं पॅकेट आणि हा, सकाळी मात्र लिंबू पाणी. कारण रात्रीची उतरायला थोडी मदत होती ना. जोक करताय ना तुम्ही? आणि मला असं म्हणायचं होतं की तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत आणि मुलामध्ये कुठले गुण असावेत. अरे सिगारेटचं sorry, पॅकेट. नाही 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 ऍक्च्युली मी ना आधी सिगरेट प्यायचे. आता मी बंद केलंय आणि लग्नानंतर तर एकदम बंद. प्रॉमिस. ठीक आहे, आपण कॉफी पिऊया. कॉफी 2 कॉफी. बाय द वे, तुम्ही कम्फर्टेबल आहात ना माझ्याशी? थँक्यू. तुम्हाला अजून काही विचारायचं तर विचारू शकता. अन्वीने सांगितलं होतं मला की तुम्ही त्यांच्या घरी राहता आणि तुमचे आई बाबा गावी असतात. तर अन्वीचे बाबा पण तसे खूप संस्कारी आहेत आणि तुम्ही त्यांच्या घरी राहता म्हणजे तुम्ही तशाच असणार. आणि त्यांनी हेही सांगितलं होतं की आम्ही लग्नाचा खर्च आम्ही करणार आणि स्वतःहून पुढाकार घेणार म्हणून. करूया. अच्छा, असं सांगितलं का त्यांनी? अच्छा अच्छा. म्हणजे म्हणजे तुमचं लग्नाला होकार आहे का? नाही म्हणजे तसं लगेच नाही सांगता येणार, कारण आपण काही दिवस टाइम स्पेंड करूया, परत परत भेटूया आणि जर एकमेकांना आपण कम्फर्टेबल वाटलो तर मग आपण पुढे विचार करायला काही हरकत नाही. ऑफकोर्स. हॅलो माया. हॅलो. हा, आज वाईनच्या किती बॉटल हवेत तुला? हॅलो, आय थिंक रॉंग नंबर आहे. अगं वाईन हॅलो 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 हॅलो. रॉंग नंबर. वाईन? तुम्ही वाईन पिता? रॉंग नंबर. माया, सॉरी पण मला थोडं महत्वाचं काम आलंय, तर मला निघावं लागेल. कॉफी. इट्स ओके. ओके, आपण परत भेटूया. ओके, बाय. आय एम सो हॅपी फॉर यू माया. अगं आज तू चक्क माझ्यासाठी एका मुलाला भेटलीस. लग्नाला होकार दिलास ना तू? अगं आता लग्न करायचं असेल तर मुलांना तर भेटायलाच पाहिजे ना. आणि हो, मला तो खूप आवडला. मी लग्न करायला तयार आहे त्याच्याशी. त्याचा जो होकार आला ना, लगेच लग्नाची तारीख बुक कर. मी खरं? लग्न करेन. आर यू सिरियस?
सॉरी अनु, मी तुझ्या भावनांशी खेळतीये, पण मला खरंच लग्न करायला नाही जमणार. सेटल होण्याचा अर्थ आपण कुणाशी लग्न केलं पाहिजे असं नाही आहे ना. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, इंडिपेंडंट आहे, मग मला कुणाचीच गरज नाही आहे. आयुष्यभर दुसऱ्यांच्या बंधनात राहणं मला खरंच नाही जमणार. एक मिनिट रिंग रिंग. अभिषेकचा फोन आला. एक मिनिट. हॅलो, झाली मीटिंग तुमची? कशी वाटली माया? मी म्हणाले होते ना तुम्हाला की माया दिसायला जेवढी सुंदर आहे ना त्याच्यापेक्षा पण जास्त ती मनाने पण खूप सुंदर आहे. अन्वी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, ती सिगारेट पिते, ड्रिंक करते. तुम्ही जसं सांगताय मला तिच्याबद्दल, तशी ती 1% ही नाहीये. कपडे पण जशी घालून मला भेटायला आली तशी ती कपडे अजिबात घालत नाही. म्हणजे ते आय मीन ती खूप बोल्ड आहे आणि ती जरा 1% ही ऍडजस्ट करून घेणारी नाहीये. सॉरी, पण आमच्या घरात असं नाही चालणार. असं नाही की मुलींना स्वातंत्र्य नसावं, स्वातंत्र्य असावं, पण माझ्या फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होण्यासारखी नाहीये ती. आणि अशी मुलगी माझ्या घरी तरी चालणार नाहीये. तो जर त्याप्रमाणे कोणी मुलगी असेल तरी मला दाखवा. अदरवाईज एफर्ट्स घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. एक मिनिट. अभिषेक एक मिनिट. अभिषेक, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जे म्हणताय ना ड्रिंक वगैरे किंवा कपडे वगैरे, कुणी सांगितलं तुम्हाला हे? ऍक्च्युली सत्य नाही लपत मी. तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमची मैत्रीण नेमकी काय करते ते आणि ती कशी आहे. एक अनु, काही प्रॉब्लेम झालाय का? त्याला नाही आवडले मी. अनु, मला फक्त त्याच्याशीच लग्न करायचंय. मला तो खूप आवडला आणि जर त्याने मला नकार दिला ना अनु, तर माझा खूप माइंड चेंज होईल. मला खूप वाईट वाटेल. प्लीज तू त्याच्याकडनं होकार काढून घ्या. आणि हो, मला असं वाटेल ना की त्याने नकार दिला म्हणजे माझी लग्न करण्याची लायकीच नाहीये. मग मी कुठल्याच मुलांना भेटू शकणार नाही. अनु, काय म्हणाला तो? नाही ग माया, ऍक्च्युली त्याचा फोन होता आणि त्याने सांगितलं की मी थोडासा विचार करून सांगतो, थोडासा वेळ मागितले त्याने. असं सांगितलं? यार, मला एवढं प्रदर्शन करून झालं, अजूनही विचार करतोय. सांग ना डिरेक्टली नाही जमत म्हणून. ऐक माया, त्याचा होकार आला ना तरी ठीक, पण त्याने जर विचार करायला जास्त वेळ घेतला ना तर आपण दुसरा मुलगा बघू. ठीक आहे ना? ओके, चल निघूया. निघूया. ऍक्च्युली खूप छान होता ना पण अभिषेक. हो.